तर तयार झालेलं आहे इथं आपलं मसाला वांगा मस्त असतं. पुढे तुम्हाला मी रेसिपी सांगणारच आहे. चला तर मग सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला वांग्याला इथं असं देठ कट करून घ्यायचं आहे. त्याचे काटे तुम्ही काढू शकता, कारण शिजल्यानंतर पण बऱ्याचदा काटे लागतात खाण्यात. तर असे काटे मी कट करून घेतलेत आणि वांगीसुद्धा आपल्याला 4 फोडी करून अशा वांग्याच्या घ्यायच्यात आणि आतमध्ये आपल्याला चेक करायचे आळी आहे की नाही. तर अशा प्रकारे मी इथं 4 हे काप करून घेते आणि आपल्याला प्रत्येक वांग्याच्या वेळेस चेक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सगळी वांगी कट करून घेतली. त्याच्यानंतर मी पाण्यामध्ये मीठ टाकले आणि त्याच्यामध्ये ही वांगी आता मी ठेवणार आहे माझी बाकीची तयारी होऊस्तोपर्यंत. त्यानंतर वाटण करून घेतले. खोबरं घेतले ओलं, त्याच्यानंतर लसूण आणि कोथिंबीर. तुम्ही इथं सुक्या खोबऱ्याचा पण वापर करू शकता. अशा पद्धतीचं मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे कांदा कट. तर कांदा टमॅटो दोन्हीसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे भाजीसाठी. तर इथं मी कांदा कट करून घेते आहे. त्याच्यानंतर मी टमॅटोसुद्धा कट करून घेते आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे जे वांगे आहेत ना, त्याला आतून आपल्या बोटाने मीठ लावायचं आहे. कधी कधी खाताना ते आळणी लागतात, त्यामुळं आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ही वांगी आपल्याला थोडेसे डाग पडूस्तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित अशी. हे बघा, तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने हलकेसे डाग या वांग्यावरती आलेले आहेत. हे वांगे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच तेलामध्ये आपल्याला मग फोडणीची तयारी करायची आहे. तर फोडणीसाठी इथं मी टाकते आहे मोहरी, त्याच्यानंतर जिरे, त्याच्यानंतर कांदा आणि नंतर कढीपत्ता. कारण कधी कधी कढीपत्ता जळतो तेलामध्ये, त्याच्यामुळे मी कायम कांदा घातल्यानंतरच कढीपत्ता घालते. तर अशा पद्धतीने कांदा मी इथं परतून घेणार आहे लाल होऊस्तोपर्यंत. तुम्ही या स्टेजला मीठसुद्धा थोडंसं ॲड करू शकता, कांदा लवकर परतला जातो. किंवा मग तुम्ही टॅमॅटो घातल्यानंतरसुद्धा मीठ ॲड करू शकता. इथं मी टॅमॅटो घातलेला आहे. टॅमॅटोच्या नंतर तुम्ही थोडंसं मीठ ॲड केलं ना, तर कांदा टॅमॅटो पटकन शिजतात. त्याच्यामुळे थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे मी इथं, तुम्ही बघू शकताय. तर असं आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आणि टॅमॅटो. तर इथं मी कांदा आणि टॅमॅटो असं परतून घेतलेलं आहेत. छानपैकी व्यवस्थित असे मिठामुळे शिजलेले आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तयार केलेलं वाटण हे ॲड करायचं आहे. वाटण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथं मी वाटण ॲड केले. त्याच्यानंतर वाटण ॲड करून आपल्याला हे परत परतायचं आहे व्यवस्थित असं. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कच्चे मसाले ॲड करायचे, ते पावडर मसाले, लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला आणि घरचं जे काही तुम्ही बनवता मसाला तो ॲड करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला हे मसाले जळू नयेत, त्याच्यामुळे थोडेसे पाणी टाकायचे आणि मग आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. कारण पावडर मसाले असतात, जळू शकतात, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. तेल सुटूस्तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मसाले अजिबात जळले नाही पाहिजे. थोडंसं पाणी ॲड करत परत आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल सुटूस्तोपर्यंत परतून मी इथे हे घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला वांगी ॲड करायचे आहेत. तर वांगी मी इथे ॲड करून घेतलेली आहेत. व्यवस्थित असं वांग्याला पूर्ण मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण आतपर्यंत आपला हा मसाला गेला पाहिजे. त्याच्यानंतर मी याच्यावर 2 मिनटासाठी एक वाफ काढते मी फक्त. 2 मिनटाची एक वाफ आपल्याला काढायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय छान सुंदर असं बऱ्यापैकी वांगं इथं शिजलं जातं. ऑलरेडी आपण ते पहिलं तेलामध्ये परतून घेतलेलं असतं, त्यामुळं देठ वगैरे थोडंसं राहतं. ते नंतर आपण ज्यावेळेस आपण लास्टला भाजी थोडा वेळ ठेवणार आहोत, 6 ते 7 मिनटं, त्यावेळेस ते होऊन जाईल, शिजून जाईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी मी ॲड केलेलं आहे. अजिबात गार पाण्याचा वापर आपल्याला इथं करायचा नाही आहे. तुम्ही इथं गरमच पाणी ॲड करायचे, कारण गार पाण्याने टेस्ट आपली बदलते. त्याच्यामुळं कुठलीही भाजी असू द्या गरम पाणी ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर याच्यावर आपल्याला टाकायचं आहे धना पावडर, शेंगदाण्याचा कूट तुम्ही ॲड करू शकता आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. तर मीठसुद्धा
तर मीठसुद्धा तुम्ही ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर अर्धवट असं झाकण आपल्याला ठेवायचं आहे याच्यावर आणि परत आपल्याला 6 ते 7 मिनटं हे वांगं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 6 ते 7 मिनिट झाल्यानंतर मी ओपन केलेलं आहे झाकण आपलं आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलर या भाजीला आलेला आहे. एकदम चमचमीत अशी ही भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी अशा पद्धतीने चेक करू शकता. थोडंसं वांगं आपल्याला घ्यायचं आहे. बोटाने आपल्याला ते चेक करायचं आहे. देठ पण आपलं शिजलं पाहिजे. तर त्या देठसुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. ही भाजी तुम्ही कुकरमध्ये केली तरी चालेल. एका शिट्टीमध्ये शिजतं ते 1 किंवा 2. त्याच्यानंतर देठसुद्धा मी असं चेक केलेलं आहे. तर खूप छान अशी सुंदर भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत कशासोबत तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा.